पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। काल पंढरपुरात आषाढी एकादशीचा महासोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। सावळ्या विठुरायाचे रूप डोळ्यात साठवून आज द्वादशीच्या दिवशी भाविक आपल्या गावाकडे परतू लागले आहेत। मात्र एकाच वेळी हजारो वाहने पंढरपुरातून बाहेर पडत असल्याने शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी तर कुठे संत गतीने वाहतूक होताना दिसून येत आहे। यंदाच्या वारीबाबत प्रशासनाचा आणि स्थानिकांचा अंदाज मात्र वेगळा ठरल्याचे चित्र आहे। यंदा तब्बल 32 लाख भाविक पंढरीत येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली होती। मात्र पंढरपुरातील अनुभवी नागरिक आणि दुकानदारांच्या मते यंदा यात्रा तुलनेने कमी भरली आहे। त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी जास्तीत जास्त 15 ते 20 लाख भाविकांनीच हजेरी लावली आहे। टाळ मृदुंगांचा गजर, विठुनामाचा जयघोष करत पंढरीत दाखल झालेले वारकरी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत। यंदा ST बसेससोबत खाजगी वाहनांमधून आलेल्या भाविकांची संख्या खूप मोठी होती। आज द्वादशीच्या सकाळीच या भाविकांनी परतीचा मार्ग धरल्याने पंढरी रीती होऊ लागली आहे। यंदा तब्बल 32 लाख भाविक पंढरीत येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तवली होती। तर विशेष AI तंत्रज्ञान वापरून संख्याही समजणार असल्याचे म्हटले होते। आता प्रशासनाचा आकडा किती लाखांचा येतो याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे।